ओम साईराम। माझा हा लुक बघून मला कळलं असेल की आपण कुठे चाललो आहे। पुढचे 6 दिवस टू बी प्रिसाइज आपण चाललो शिर्डीला। अंधेरी ते शिर्डी, श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळा आहे। माझं मंडळाचं वर्ष 16वं आहे आणि मी गेली एक 11 ते 12 वर्ष चालतोय। तर यंदाही चालतोय। तर साईंच्या प्रवासाकडे, साईंच्या भेटीला चाललोय आणि स्वर्ग सुखाचा प्रवास आहे। चला तर बघूया कसा होतोय। तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ। ओम साईराम। मंदिरात जाऊन ना पाया पडूया। आपल्याला यायला लेट झाला तर सकाळीच म्हणजे जी निघायच्या अगोदर पूजा असते ना ती झाली आहे। पाया पडून घेऊया। गणपती बाप्पा मोरया। सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज। इकडे पालखी थांबली आहे। बँजोची वाट बघतात आता ते लोक। आता निघू आपण, म्हणजे आम्ही एक 10-15 मिनिटात निघू। मम्मा पण आली आहे, पप्पा आले आहेत, समीर मामा आलाय, मायरा माऊ मायरा पण चालली आहे। मायरा फर्स्ट स्पॉट पर्यंत चालणार आहे। सो निघाली हलकी आत्ताच। जस्ट मी पाया पडत होतो रथाच्या। लेट झालाय तर थोडं पटापट चालले। पप्पा पण सेट आहेत। तर इकडून आता निघतोय आणि फायनल हा ग्रुप फोटो आपला। मायरा पालखी इकडे थांबलेली, आता इकडून पुढे गेली। नाश्त्याची सोय केली आहे गणेशवाडी। इथून आता आपण म्हातारपाड्यात जाऊ। तिथल्या साई मंदिरामध्ये थांबेल परत पालखी। 10 वाजलेत आणि आत्ताच फक्त आम्ही JVLR पोचलो। आज खूप लेट चाललाय। पालखी थोडीशी पुढे आहे, आम्ही मागून चालतोय। जी बस चालली। एवढं चालून पवईला पोचलोय। नाश्त्याच्या स्पॉटला।
तर आज स्वप्नीलचा बर्थडे आहे आणि त्याचाच केक का बनवलाय. कसा लाजतोय. अरे नाही ते असंच करतात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबू. हॅपी बर्थडे टू यू. काका या. ए काका ना बोलो. हा हो मामा त्याला साईडला बर्थडे. हा संध्याकाळी संध्याकाळी इकडून तुपा चालली. इकडून हे इकडून चालली काय. सगळे निघाले पुढे. औरव आणि अथर्व इथपर्यंत आलेले चालत. सो थँक्यू सो मच भावा. भेटू आता. सुखाचा प्रवास आनंदी जाऊ. ही साईंची चरणापांता. थँक्यू भावा. करू नको. मी आहे. मी 7:30 पर्यंत येईन आणि मायराची. थँक्यू. सगळ्यात मोठं टेन्शन मायराचंच होतं भावा. आहे आम्ही. चल चल बाय भावा. चल सांभाळून जा रे. चले मध्ये आलो आम्ही आणि हे मधुबन गार्डन आहे इकडे. म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आजोबा या गार्डनमध्ये मला घेऊन यायचे. तर मला भांडूपमधली ना माझी ही एक आठवण आहे की भांडूपमध्ये मधुबन गार्डन आहे. आणि आता मधुबन गार्डनपासून हार्डली एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपला स्पॉट आहे जिकडे आपण दुपारचं जेवणार आणि मग थोडासा आराम करून 3-3:30पर्यंत निघू. कारण की आज ऑलरेडी खूप लेट झालं. आता आहे ना 1:30 वाजलेत आणि अजून आपण ना स्पॉटला नाही पोचलो. म्हणजे तेव्हा ना आम्ही आराम करत असतो. पण या टायमाला ना लेट निघालो. मग सगळीकडे थांबत आलो. त्यामुळे काय झालं की सगळं लेटच चाललं आहे. तर आता 1:35 झालेत आणि अजून एक 5-10 मिनटं चाललो की स्पॉटवर पोचू. तर बघूया आज जेवायला काय भेटतंय. पहिल्या दिवशीचं जेवण काय ते बघूया. मेट्रोचं काम चालू आहे ना त्यामुळे कळत नाही नक्की स्पॉट असा लांबून. पण आपला स्पॉट आला. मी ओळखतो कसं माहिती आहे का. हे 2-3 टावर आहेत ना हे लाईटचे ते इथे आहे. त्याच्यावरून आम्हाला लांबून कळतो. पण हे मेट्रोचं काम चाललं आहे त्यामुळे थोडंसं गडबड आहे. सरदार तारासिंग माजी सरदार तारासिंग यांचा हा हॉल आहे. साईराम माऊली साईराम. आणि इकडे ना ते हॉलमध्ये आपली सोय करतात. दाखवतो मी तुम्हाला. आपला रतुबाय आपली फडकी आतमध्ये. साईराम वाव साईराम. AC हॉल आहे तिकडे. साईराम बंधू साईराम. थोडा बसा आरतीला.
आमचं जेवण पहिलं दुपारचं जेवण बर्थडे बॉयनी जेवण घेतलेलं आहे. अक्षयला 2 गुलाबजामुन द्या. आजचं दुपारचं जेवण राईस छोले आणि ह्याच्यातल्या नळ्या गायब झालेत माझ्या. ते तुला लेट चार्जेस आहेत. जेवणाच्या स्पॉटवरून निघाले सगळे. आत्ताच जस्ट पालखी खांद्यावर घेतलेली आणि शॉर्ट डिस्टन्स काढला. सवय नाही ना आपल्याला, त्यामुळे काय होतं की दमायला फार होतंय, थकवा लागतो. पहिला दिवस आहे, आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रो होऊन जाऊ. नाश्त्याला थांबलोय माजिवडा जंक्शनला. आदित्य आलाय, स्वरूप, मामी, माई, मम्मा, दिनेश मामा सगळे भेटायला आलेत. चहाची सोय झाली आहे आता. असं म्हणता येईल की आता इकडून शिर्डीच्या प्रवासाला सुरुवात झाली, म्हणजे नाशिकच्या वाटेला लागलो. नाशिक म्हणजे जो नाशिकला जाणारा रस्ता आहे त्याच्यावर चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही माजिवडा फाट्यातून त्या रोडला लागलो. सो पालखी पुढेच आहे. वडापावचा स्पॉट आहे, म्हणजे हा टोल नाका लागतो बंदवाला आणि इथे वडापावचा हॉल्ट. हायवेवरून राईट साईडला कसबा धाबा आणि तिथेच हा पेट्रोल पंप आहे अंजुन दिवेमध्ये. आणि हा जो रोड इकडे खाली गेला, इकडे आपला खाली जायचं आहे. तिकडे आपला आजचा हॉल्ट आहे. या हॉल्टचं एक बेस्ट पार्ट काय माहिती का, इकडे पाणी आहे सगळं. वॉशरूमला जायचं असेल ना तर इकडे सकाळी जायला भेटतं. आपण म्हात्रे बंगल्यावर आलो. इकडे ना खाली आपला रथ लागला, इकडे आपल्याला जेवायची सोय असते. आणि इकडे अजून एक बंगला आहे, तिकडे आपण झोपतो. आम्ही लेट आलो आहे तर सगळ्यांनी ऑलरेडी बिछाने घालून आराम करत आहेत. आता आपण पण आराम करूया, मग आरती करून जेवायला जाता येईल. कोणाला काय त्रास नाही असेल तर औषध आहेत आपल्याकडे. कवी कविनामुपस्रवसुलम ज्येष्ठ राज्यम ब्राह्मणान ब्राह्मणस्पद आना शृण्वन्नुतिभिः शिरसादनम. श्री महागणपते नमः. ओम श्री साईनाथाय नमः. हरि ओम. यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. शिर्डी के राजा की. ओम साई राम. शंभो पावना शंभो पतित पावना शंभो पावना शंभो पावना शंभो पावना शंभो पतित पावना शंभो. ये रे वनमाळी सावळा नारायण हरी या भक्तजना सांभाळ सावळा. ये रे वनमाळी
फुलांचा मऊ बिचाना बाबांना झोप लागेना फुलांचा मऊ बिचाना बाबांना झोप लागेना माझाईंना झोप लागेना बाबांना झोप लागेना बाबांना झोप लागेना आईला झोप लागेना फुलांचा मऊ बिचाना ताईंना झोप लागेना फुलांचा मऊ बिचाना ताईंना झोप लागेना ताई हळूहळू चाला मुलाने ताई नाच बोला 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 मुलाने ताई नाच बोला पायी हळूहळू चाला ताई हळूहळू चाला मुलाने ताई नाच बोला ताई हळूहळू चाला मुलाने ताई नाच बोला आता जस्ट भजन संपलंय, सगळे झोपायला गेले. आजचा दिवस पहिला होता आणि त्यामुळे ना खूप थकवा जाणवतोय. तर तुम्ही आतापर्यंत बघताय तर थँक्यू सो मच. ओम साईराम. असंच तुमचं प्रेम ठेवा. बाकीच्या पुढचे 6 दिवसाचा व्लॉग पण येणार आहे. असंच तुमचं प्रेम ठेवा माझ्यावर आणि पालखीचा प्रवास जीवात जीव असेपर्यंत असाच राहणार आहे. ओम साईराम.